मेडिटेशनची जादूगिरी पुढील लेख आहे जीवन प्रवास आणि संस्कार. आजीचा निर्णय खरंच खूप सुंदर. नातवाच्या नावाने लायब्ररी सुरू करायची. दुसऱ्या दिवशी परत आम्ही जमलो. आजीबरोबर आज त्यांचा मुलगा व सुनबाई पण आल्या होत्या. मुलगा म्हणाला, ताई फार बरं झालं, आईचे अश्रू थांबले. वाईट तर आम्हाला सर्वांनाच वाटतंय की लेकरू असं अचानक निघून गेलं, परंतु आईचे अश्रू काही थांबत नव्हते. त्यामुळे तिच्या तब्येतीची आम्हाला काळजी वाटत होती. आता ती सावरली आहे. तिने ही जी माहिती तुमच्याकडून घेतली ती आम्हाला सांगितली. आम्हीही सावरलो आहोत आता. सुबोध म्हणजे आजीचा नातू, त्याच्या नावाने लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. आम्हाला हे समाधान वाटत आहे. सुनबाई म्हणाल्या, ताई सुबोध आम्हाला परत भेटू शकेल का? मी म्हणाले, हो का नाही, पण दुसऱ्या रूपाने, दुसऱ्या शरीरात तो तुम्हाला भेटेलही, पण तुम्ही त्याला ओळखू शकणार नाही. सुनबाई, त्यासाठी काय करायला हवं? मी म्हणाले, विशेष काहीही करायचं नाही. जेव्हा त्याची आठवण येईल तेव्हा आशीर्वाद द्यायचा की कुठेही असेल तरी देवा याला सुखी ठेव, बस. फार रोज रोज मुद्दाम त्याची आठवण काढायची नाही, कारण नवीन जगात, नवीन नातेवाईकात तो रमला पाहिजे, त्याची प्रगती झाली पाहिजे. त्यांनी आधीच्या आठवणी विसरलेल्याच बऱ्या. म्हणून तर निसर्गानेही अशीच व्यवस्था केली आहे. सरोदे काका, हो ना, म्हणून तर मागच्या जन्माचं आपल्याला काही आठवत नाही हेच बरं आहे. निसर्गाचे आभार मानायला हवेत, नसता घोटाळा झाला असता. सुनबाई, परंतु माझ्या मनात एक प्रश्न आहे की असं तरुण वयात जीवनातून मधूनच निघून जाणं म्हणजे मनाला चटका लावण्यासारखं नव्हे का? मी म्हणाले, हो बरोबर आहे, मनाला चटका लावण्यासारखंच आहे. परंतु आपण एका उदाहरणाने समजून घेऊयात की समजा आपण सगळे नगर ते मुंबई या बसमध्ये बसलो. वाटेत शिरूर लागतं, तिथे गाडी थांबली, काही प्रवासी तिथे उतरले. पुढे पुणे लागतं, तिथे काही प्रवासी उतरले व काही मोजकेच मुंबईला पोहोचले. जीवनाचंही असंच असतं. प्रत्येकाचं स्टेशन ठरलेलं असतं. आपल्याला ते माहीत नसल्यामुळे आपल्याला आश्चर्य वाटतं, पण अशा वेळेस गाडीतून उतरणाऱ्या व्यक्तीला पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा देणं यातच सर्वांचं कल्याण आहे. आज आमची गप्पा कम चर्चा अशीच मैफिल जमली होती. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून विषयाची उकल होत गेली. सरोदे काका म्हणाले, मी ऐकलं होतं की मागच्या जन्माचे काही संस्कार आपल्याला सोबत येतात, खरं आहे का? मी म्हणाले, हो खरं आहे. काही काही वेळेस आपण पाहतो, कुणी लहान वयातच पियानो वाजवतो, कुणी बालवयातच छानसं पेंटिंग करतं, चित्रकारीमध्ये अव्वल असतो, तर कुणी इतिहास, तर कुणी कुठल्या विषयात पारंगत असतं. हे ज्ञान किंवा कौशल्य ते मागील जन्माचं सोबत घेऊन आलेले असतात. किशोरदा, आणि जसे चांगले कलागुण सोबत येतात तसे वाईट पण येतात का? मी म्हणाले, हो. कधीकधी आपण पाहतो 2 वर्षाच्या बाळालाही लवकर राग येतो. 1 वर्षाचं लेकरू पण चिडचिड करतं. असं होऊ शकतं, कारण आत्मारूपी सीडीवर या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड होत असतात. शरीर नाशवंत आहे, परंतु आत्मा अजर, अमर, अविनाशी आहे. त्यामुळे आत्मारूपी सीडीवर जे रेकॉर्डिंग होतं, म्हणजे चांगलं वाईट दोन्हीही, ते सर्व पुढच्या जन्मात कॅरी फॉरवर्ड होतं. वेळेअभावी या संदर्भातील बाबी पुढच्या वेळेस जाणून घेण्याचं ठरलं. हा लेख इथेच समाप्त होत आहे. आंतरराष्ट्रीय नोबेल पीस अवॉर्डसाठी नामांकित श्री जन्माचे स्वागत करा चळवळीच्या आद्यप्रवर्तक आणि राजयोगा मेडिटेशन जीवनपद्धतीच्या अभ्यासक डॉक्टर सुधा कानकरिया लिखित पुस्तक मेडिटेशनची जादूगिरी.